तर हा डोंबिवलीकरांचा उत्साह, तिकडचा आनंदोत्सव आपण बघितला. आपण पुन्हा एकदा गिरगावमध्ये आलोय आणि ही जी एक वेगळी बग्गी दिसते आपल्याला आणि इकडे अर्थातच विराजमान आहेत मुंबईचे शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं नाना शंकरशेठ यांच्या रूपामध्ये एक चिमुकला इकडे आहे आणि ही ती बग्गी आहे. त्या काळात नाना शंकरशेठ आणि त्यांच्या ताफ्यामध्ये असायच्या अशा बग्गी. तर आपण विचारूया काय नेमकी संकल्पना होती आणि आता कसा उत्साह मिळतो. एक वेगळेपण आहे, खूप उत्साह आहे आम्हाला. आम्ही दरवर्षी इकडे मी रॅलीमध्ये आम्ही भाग घेतच असतो, पण की एक आपले मोठे शिल्पकार मुंबईचे शिल्पकार आहात तर त्यांचं पण त्यांना नेलं पाहिजे ना आपल्या पुढे, म्हणून ते ह्या वर्षी आम्ही त्यांना नाना शंकरशेठ बनवले आहे. आपण चिमुकल्याला या विचारूया छोट्याला की मला सांग या यात्रेमध्ये तू आता हा पोशाख करून आलायस, कसं वाटतंय तुला? छान. छान वाटतंय. कितवीत आहेस तू? 5वीत. आपण यांना विचारूया. मला वाटतं तुम्हाला देखील यांना तयार करायला सकाळपासूनच तयारी करावी लागली असेल. कसं काय तयारी केली आणि काय एकूण डोक्यात होतं या संकल्पनेत? आपला म्हणजे गुढीपाडवा हा म्हणजे मराठीचा पहिला सण आहे वर्षाचा, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा कळलं पाहिजे की काय सणाचं महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही नाना जगन्नाथ शंकरशेठ बनवलं. हे पहिले मुंबईचे शिल्पकार आहेत, त्यांनी सगळ्यांना सहकार्य केलं, रेल्वे वगैरे सुरू केली, ते आम्ही सगळं त्याला समजवलं आहे आणि त्यालाही कळलं आहे की काय काय आपले असतात. तर हीच ती बग्गी. आपण पुन्हा एकदा बग्गीचं दर्शन घडवूया आपल्या प्रेक्षकांना, कारण या बग्गी आता फार पाहायला मिळत नाहीत. त्यांचं स्मरण केलेलं आहे नाना शंकरशेठ यांचं, मुंबईचे आद्य शिल्पकार आणि ज्यांनी मुंबईचं रेल्वे असेल किंवा एकूणातच मुंबई घडवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं होतं. तर त्यांचं स्मरण इकडे करण्याचा प्रयत्न ही बग्गी आणि अर्थातच त्याच्यामध्ये हा चिमुकला. त्यामुळे एक प्रकारे 2-3 पिढ्यांचा संगम झालेला आहे या बग्गीमध्ये असं म्हणता येईल. आणखी या गिरगावच्या यात्रेचे रंग आपण टिपत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.